राहुल गांधी को धमकी पर कराड़ में कांग्रेस का कड़ा विरोध। भाजपा प्रवक्ता पिंटू महादेवन द्वारा लोकसभा विपक्षी नेता राहुल गांधी को गोली मारने की धमकी देने के आरोप पर कराड़ में कांग्रेस ने तीव्र विरोध जताया। कराड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र के कांग्रेस कार्यकर्ताओं ने तहसीलदार को निवेदन देकर आरोपित के खिलाफ तुरंत गिरफ्तारी और सख्त कार्रवाई की मांग की। निवेदन में कहा गया कि ये धमकी महात्मा गांधी की हत्या जैसे कृत्य की चेतावनी देती है और देश की लोकतांत्रिक व्यवस्था के लिए गंभीर खतरा है। निवेदन देने के दौरान उपस्थित प्रमुख नेता और कार्यकर्ता थे सातारा जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष रंजीत सिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माड़ी, कराड़ दक्षिण कांग्रेस कमेटी अध्यक्ष नामदेवराव पाटिल, प्रदेश कांग्रेस सरचिटणीस अजितराव पाटिल, राजेंद्र चौहान, माजी जप सदस्य निवासराव थोरात, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी, सुभाषराव पाटिल, विठ्ठलराव शिखरे, नानासाव जाधव, दीपक पाटिल, गजानन आवळकर, संजय माड़ी, दत्तात्रेय काशिद, शशिकांत महापुरे, नितिन पाटिल, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, माजी नगर सेवक अशोकराव पाटिल, इन सभी नेताओं और कार्यकर्ताओं ने निवेदन के माध्यम से अपने विरोध और समर्थन की ताकत दिखाई। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। एक अध्यक्ष जरा मांगो। भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते, भारताचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि समतेचा जो संदेश दिलेला आहे तो दडपून टाकण्याचं काम या ठिकाणी अभाविपचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे। त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी, कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे। केरळ मध्ये लोकशाही न्यूज या चॅनलवरती वार्तालाप करताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी राहुल गांधींच्या बाबतीमध्ये अतिशय थर्ड क्लास वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधींना आम्ही छातीमध्ये गोळ्या घालू, हे विधान अत्यंत निंदास्पद, लज्जास्पद आणि लोकशाहीची हत्या करणारं विधान आहे। त्यामुळे त्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आजच आम्ही जिल्हा अध्यक्षांच्या मार्फत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि केरळ शासनाला कळवायला सांगितलं की या असल्या प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने आता आम्ही या ठिकाणी केलेली आहे। रणजित देशमुख आमचे जिल्हा अध्यक्ष, तेवढ्यासाठी आम्ही त्यांना इथं बोलवलं होतं आणि जिल्ह्याच्या वतीनं आज इथं तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। लोकशाहीची हत्या करणारं आणि काँग्रेसला संपवण्याची भाषा जे करतायत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि इथून पुढे आमचा याच पद्धतीने आम्ही कामकाज करत राहू। त्यामुळे असून करा आणि त्याला ताबडतोब अटक करा अशी आम्ही आता या ठिकाणी मागणी केलेली आहे। काँग्रेस पक्षाचे आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल केरळ राज्याचे पिंटू महादेवन भाजपचे प्रवक्ते यांनी जे वक्तव्य केलं, त्यांना मारण्याची धमकी दिली, त्या निषेधार्थ आम्ही आज कराड तहसीलदार यांना सातारा काँग्रेस कमिटी च्या वतीनं तसेच कराड दक्षिण काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही पिंटू महादेवन यांना लवकर त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो।